पैसे जेव्हा दुनिया सोडून जाईन तेव्हा माझी किंमत तुला कळेल. नाही काय म्हणजे मला दिवस जवळ आहे रे. समजून पाळ, समजून तुला बोललो मी तुझ्या हितासाठी बोललो. तिकडं जायचं सर 2 हप्ते म्हणून तू बोललाच नसतं रे. आजही पैसे कमी नाही, उद्या पैसे कमी. तू म्हणतास ना कांद्याचे फुलवारीचे पैसे आम्ही खर्चले, अजिबात नाही. तुमच्यासाठीच ठेव. एक गाडी घ्यावी लागेल. लग्न तुला माहिती आहे का? लग्न करून नंतर काय करायचं नाही माहिती ना. जर तुला आजच भेटणार नाही एकदा, आता काय मी तिकडं शेड बांध तिकडंच राहणार. अरे माझे पैसे ते ये होते ना. अरे मा टाकलं तुला येऊन आपण दोघं जाऊ. येशील ना? मला हा पाठवण्यात नाही वाटा. येशील का नाही? माझंच पार मला करायचं कोणासाठी रे? पैसे कमवून काय करायचं मला? पेतो किती? 400-500. ते तर मीच कमी मग 400-500 म्हणून तो घरचा खर्च निघून जातो. बाकीचे तुम्हालाच राहते ना. हिशोब कर. मी तर दिवस 150 रुपये दारू पेलो. दर दिवस मी 150 दारू पेलो. बाकी किती राहते? तो हिशोबान धर. मग हिशोबान धरतो 150 रुपये बाकी राहते. तर मास करबर कोणी मग माझेच जर घर कामाला चालते मग तुमचे पैसे जाते कुठं? असं मी कधी म्हणलं काय? नाही म्हणलं ना. अरे कोणच नरड मोकळं होता आलं ना तुम्हाला शिट्ट सुद्धा नाही कळा. तर मग शब्द ध्यानात बरं का. शिट्ट सुद्धा नाही ओळखलं. अरे ते आपल्या पैशालाच तुला एवढं वाटायला पाहिजे. तेव्हा पप्पाच्या पैशाला काम झाले तर आपले पैसे दिले आहोत. तू इकडे का रे? मला तेच कळत नाही. तुला विचार करणं बसून विचार करणं. आपल्या पैशाला ती जागृत होती नाही याची काय गॅरंटी? आता एक ते बडोदामू काहीच टेन्शन नाही, पेन्शन नाही. पार खत भीत भरून घेऊन चालला होता आणि गाडीवर टक्कर झाली गेला मरून. म्हणजे मारायची वाट पाहत होती. मारायच्या आधी अरे हीच विनंती. तुम्ही मेऱ्याच्या नंतर आला तर उपयोग नाही. कारण तुझ्या याच्यात मी असंच मरून जाऊ. कारण ज्याच्यावर जीव लावतो ना माणूस अरे त्याला चिडत. तू असं नको करू तसं नको करू. कारण जीव राहतं रे, जीव राहतं. असं नको करू, असं नको, इकडं नका जाऊ तिकडं नको जाऊ. ते माणसं आपल्याला पहिले पण माहिती आहे ना. तुला वाटत राहत नाही गोड बोलली. अरे गोड बोले ना जाऊ दे. ते असं गोड बोलत ना असं होते. तुला वाटलं तसं वाटते. पण मी राग करतोय ना तुझं वाटूक ना म्हणून. आलं का ध्यानात? तुझं वाटुळं नाही व्हावा म्हणून मी तुला बोलतो.
आला का नाही ध्यान? थोडा वेळ मी काय थोडा भर बस रे, थोडा भर बस. थोडा बस, थोडा बस आणि विचार कर का काही योग्य आहे आणि काही योग्य नाही. पप्पा योग्य आहे, पप्पा योग्य आहे का बाकीचे योग्य आहे हे मला तू असं मोकळ्यापणानं बोलणार रे. मी मोकळ्यानं बोलतो. मला काय तुम्ही मला सोडून दिलं मला त्याची काही एवढी हे नाही. पण मी जे कमावणार आहे मी रोपड्या, तू मला म्हणलं ना मग हक्काचं आहे ते. तुमचे मोबाईलसुद्धा मी काहीच करेल नाही, परत ठीकठाक करून एकदम ठेवून देणार. तू असं काय मला अरे आठवण आहे माझ्या का काही कवाय. तुला एक माहिती आहे का, तुला एकच सांगतो, ज्या वेळेस आप्पा वारला ना, आप्पा ज्यावेळेस आप्पा वारला त्यावेळेस मी इतका रडलो होतो. मीच नाही, अक्का तर खूप रडायची, पण मी तर रडलो होतो कारण माझा आदरच गेला त्यावेळेस. कोणी म्हणावं भाऊ असा होता असं, कोणी म्हणायचं, अख्ख्या गावात तुला सांगून दाखवतो भाऊ असा होता असं असं. छल आणि कपट नसावं बोट. तुला आहे ना, तुला सांगू शकत नाही मी. आता तुला तुझ्या सुधारणा करायची का नाही करायची ते तुझ्यावर डिपेंड आहे. मग मी काय बोललं रे, अरे तिचा अधिकार रे. असं तू म्हणत असं ना असं तसं नाही, अधिकार आहे तिचा. अरे ती निवाला जे करते, ती भाकरे बिकरे जे खातो ना त्याच्यात अंगात रक्त येतं. मग तू विचार कर, तिचं रक्त काढून टाक, दुसरं रक्त भरू शकतं नाही ना. थोडा विचार कर, मी तुला किती वेळेचं म्हणतोय थोडा विचार कर. होऊ नाही शकत, थोडा विचार करायचा. अरे दोघं पण तुम्हाला वय भावायला सांगतो ना, थोडा विचार करायचा. थोडंसं शांत बसून विचार करा, आपलं तिकडं सुख आहे का. तुम्ही इकडे आले ना, मी तुम्हाला शब्द नाही बोलणार. मम्मी बोलून फक्त मग तिचे दाट आहे तुम्ही ऐकून घ्यायचे. कारण तिचा जीव लागेल ती बोलणारच आहे ना, जिचा जीव लागेल ती बोलणारच आहे ना. माझा जीव लागेल पण माणूस मी तुमच्या पुढे व्यक्त नाही करू शकत, ती व्यक्त करणार लगेच. वाटतं का नाही ठीक. अरे अड्यानो, जे आईबाप देते आहे ना ती सावतर का असा ना, ती सावतर आहे. तुम्ही कधी बोलले नाही, बोलले ना. ती सावतर आहे कधी बोलले का, कोणाला बोलले का सावतर आहे. आणि ज्याला बोललेलं असं तिला एकच क्लिअर, माझी सख्खी आहे हे करून टाक. कारण तिनं तुमच्यासाठी जे केलं आहे ना, थोडंसं निवळ, थोडं मागं या, थोडं फार मागं या, फार बालपणात जेव्हा आपण शेडवर राहतो तुम्हाला मी एकट्याला सांभाळ. हे मेले होते का, तिकडंच राहत होते ना. हे मेले होते का तेव्हा तिकडंच राहत होते ना तुमच्या. अरे त्यांचं कार्टी आली ना, ही तो मम्मीनं हिला पाठवायचे होय. त्यांना घेऊन नको, तिकडं भूत आहे का, तिला भूत दिसत नाही का त्या शेडमध्ये. त्या शेडमध्ये तिला भूत दिसत नाही का. आता राहती खाती पेत्ती, आता ती शेडमध्ये भूत दिसत नाही का. अरे तो मम्मीला लाज नाही वाटत का रे तुला, तो मम्मीला भूत म्हणते ती. अरे मग ही मम्मी बेस ना कधी. सांग बरं, तूच सांग मला कोणची गोष्ट
खरी इथं. अरे यांच्यावर जाऊ दे मर्द्या, ते मला बोलायचं नाही. तू येणार आहे का नाही येणार आहे कमेंट कर, नाही तर नको करू. मला कसं तुझ्या मम्मीला तुझी काळजी लागली. कधी मापावर येतील, कधी घर भरण. तिला म्हणतो अरे झोप ना, झोपच नाही तू. ते असले ना असं घर भरेल वाटतं, पण ते नाही ना, झोपच नाही येत. तिचंच काय सांगतं रे, मला सुद्धा झोप नाही येत. जे हे जे येणार आहे बाबा.